घागर मोर्चाचा एवढा पोटशूळ आमदार क्षीरसागर यांना का उठतोय हे समजत नाही. आमदार सतेज पाटील यांच्यावर बोललं म्हणजे आपला टीआरपी वाढतो, अशी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे, असा टोला राजेश लाटकर यांनी लगावलाय. आमदार राजेश क्षीरसागर यांनी घागर मोर्चावरून आमदार सतेज पाटील यांच्यावर गुरुवारी टीका केली होती. आंदोलनं आणि जनतेच्या प्रश्नांवर बोलताना आमदार क्षीरसागर यांनी स्वतःच्या कामाचा हिशेब आधी द्यावा आणि आजपर्यंत त्यांनी केलेल्या आंदोलनातून आणि कामातून किती हिरे माणके मिळवली याचा खुलासा जनतेसमोर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. बंटी साहेबांच्यावर बोललं म्हणजे आपला TRP वाढतो, लाईमलाईट राहिलं पाहिजे, बातमीत राहण्यासाठीचा केविलवाणी धडपड त्यांची काल दिसून आली. तिथल्या नागरिकांचा प्रश्न आहे, तिथले लोकप्रतिनिधी, लोकनियुक्त सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती यांची मागणी आहे. त्याचं नेतृत्व करून ती मागणी मांडली असता तुम्हाला का त्याचं वाईट वाटावं? तुम्ही मग सत्तेत आहे, महायुती सरकार चालू आहे, 2014पासून महायुतीचं सरकार आहे. मधला कोरोना काळातला महाविकास आघाडीचा कार्यकाळ सोडला, मग त्याचं पण उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. त्या घागरीमध्ये काय माणिक, हिरे, मोती होते का काय? म्हणजे किती महिला त्या प्रश्नावर तीव्र असताना, पाणी येत नाही, पाणी मिळत नाही आणि त्यांच्या भावना तीव्र असताना तुम्ही त्याला हिरे, माणके, मोती म्हणजे तुमच्या डोक्यातले विचारच तुमच्या तोंडात आले. ज्या पद्धतीनं तुम्ही 100 कोटीच्या रस्ते निधीमध्ये मग तुम्ही काय हिरे माणके सापडले का तुम्हाला? रंकाळ्यावर जो आज कारंजा 5 कोटीचा उभा राहत आहे, तो कारंजा माझा आजही देखील दावा आहे की तो 1 कोटीच्या आतच कारंजा उभारला जातो. 5 कोटीला गेला आहे, मग त्यात किती तुम्हाला हिरे माणके सापडले? असे कित्येक प्रकल्प, कित्येक निधी कोल्हापूरला मागच्या 3 वर्षात आला आणि त्याची पूर्ण अंमलबजावणी झाली. त्यात हिरे, माणके, मोती, कचऱ्यावर प्रक्रिया करायचे, घनकचरा व्यवस्थापन, RDF निर्मितीचे प्रकल्पाचे किती प्रोजेक्टचे पैसे आले, ह्यात हिरे माणके किती सापडले, ह्याचं उत्तर पहिला आमदार साहेबांनी द्यावं. राजकीय फायद्यासाठी मुद्दाम वातावरण तापवलं जात असून जनतेच्या मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप लाटकर यांनी केला.